नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटमार्फत महाज्योती आणि वन-आर-टी मार्फत आपल्याला प्रशिक्षणासाठी म्हणजे अभ्यासासाठी काही आर्थिक सहाय्य केलं जातं. म्हणजे एक जवळपास 10,000 किंवा 13,000 तुम्हाला दिलं जातं. यू-पी-एस-सीसाठी ₹13,000 दिले जातात महिन्याला. असे 11 महिने चालतं ते आणि एम-पी-एस-सीसाठी 10,000 दिले जातात. ते पण 11 महिने चालतंय. सो एक चांगली सुवर्णसंधी असते, जी मुलं होतकरू आहेत, पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, जे फुल टाईम अभ्यास करू शकत नाहीत. त्यांना पार्ट टाईम जॉब करूनच अभ्यास करावा लागतो. अशा मुलांसाठी एक चांगला जर बघा ना, तुमच्या हातात जर महिन्याला एखाद्या अकाउंटमध्ये जर 13,000 किंवा 10,000 पडत असतील, काही न करता फक्त तुम्ही एक एक्झाम पास व्हायची, तर किती चांगलं आहे. 11 महिने तुम्ही आता तर सुवर्णकाल आहे, कारण 7-8, 8-8 हजार काय येतात, व्हॅकन्सी येतात आणि अशा वेळी जर तुमच्या अकाउंटला जर 10,000 किंवा 13,000 पडत असतील फक्त एक एक्झाम देऊन, ओके. तर मला वाटतं की तुम्ही एक्झाम दिली पाहिजे. सो एक्झाम कशी होणार आहे, काय होणार आहे? महाज्योतीचा आपण महाज्योती आणि वन-आर-टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. महाज्योती म्हणजे आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अंतर्गत जे ओ-बी-सी लोकं आहेत, जे इतर मागास वर्ग आहेत, यांच्यामार्फत ती राबवली जाते. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर आहे आणि वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वन-आर-टी नागपूर. ह्या ह्या या 2 बाकीचे पण आहे, सारथी पण आहे, अमृत आहे, बार्टी आहे, टार्टी आहे. त्या टी-आर-टी म्हणतो आपण. ह्या सर्व एक्झाम घेत असतात. सो मला वाटतं, की ही एक्झाम सोपी असते, निगेटिव्ह मार्किंग नसते, काही नसते. मी तुम्हाला तो पेपर पण दाखवेन आणि मी पास झालो होतो ह्याच्यामध्ये. मला 97 पर्सेंटाइल होते, अराउंड 98 पर्सेंटाइल होते. सो मी कशी एक्झाम पास केली होती हे तुम्हाला सांगणार आहे. सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. पहिली गोष्ट, ही जी काही तुमची एक्झाम घेणार आहे, तो कोण घेणार आहे? तर महाज्योती घेणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत होते एक्झाम. ओके. सो चांगली सुवर्णसंधी असते. काय म्हटलंय बघा, तर 2026-27 साठी या आर्थिक वर्षासाठी एक्झाम घेणार आहे. म्हणजे आता फॉर्म भरलेले आहेत, सुटलेले आहेत. ऑक्टोबरमध्ये याची एक्झाम होऊ शकते किंवा सप्टेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते आणि नोव्हेंबरपासून तुम्हाला पहिला हप्ता चालू होतो. तुम्हाला क्लास जॉइन करायचा असतो. तुम्हाला क्लास पण चांगले दिले जातात. मला जसा ज्ञानदीप क्लास भेटला होता, युनिक पण ऑप्शन होता. ओके. सो काय म्हटलंय, इतर मागास बहुकल्याण विभागाअंतर्गत जे मागासवर्गीय आहेत आपण म्हणतो, त्यांच्यासाठी ही आहे परीक्षा योजना. 26-27 साठी आहे आणि अ, कोण आहे वन-आर-टी मीन्स काय म्हणतो आपण वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था वन-आर-टी 2026-27 साठी आहे. कोणकोणत्या एक्झामसाठी घेतली जाते बघा, महाज्योती. महाज्योती घेते यू-पी-एस-सीसाठी, राज्यसेवेसाठी, अभियांत्रिक सेवा परीक्षक म्हणतो आपण त्याला इंजिनिअरिंगची, गट ब, गट क साठी, विशेष मागास गोवार समाजातील विद्यार्थ्यांकरता संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण आहे. विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील राज्यसेवा प्रशिक्षण असेल. म्हणजे यांच्यासाठी स्पेशली हा एक्झाम होतात ह्या एक्झामसाठी. सेम इकडे तेच आहे. धनगर समाजातील म्हटलं इथे धनगर आणि धनगर. सो वन-आर-टी आहे ते कोणासाठी आहे? तर धनगर लोकांसाठी आहे. सो या योजनेसाठी लाभार्थी कसा असला पाहिजे? काय-काय क्रायटेरिया वापरला जातो? तर तो महाराष्ट्राचा काय असावा? रहिवासी असावा. महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. पुढे त्याने नॉन प्रीमियम गटातील असावं. त्याचं उत्पन्न आहे जे 8 लाखाच्या कमी असलं पाहिजे. इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी तो असावा, असं म्हटलेलं आहे. ओ-बी-सी आणि नॉन क्रिमिनल असावं. पहिली गोष्ट म्हणजे त्याची उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावं. विद्यार्थ्यांनी लष्करातील सैनिक भरती प्रशिक्षण 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लष्करातील सैन्य भरती द्यायची असेल तुम्ही 10वीची परीक्षा उत्पन्न. आता इथे हा माझा रिझल्ट आहे. मी तुम्हाला नाव नाही सांगणार. ओके. सो मला 97.58 होते. ओके. ओ-बी-सी कॅटेगरीमधून आणि मला ज्ञानदीप अकॅडमी काय भेटलं होतं आणि मला बऱ्यापैकी एक नाही जवळपास म्हटलं तरी आपण मला तो क्लास मला त्यांनी ऑनलाईन क्लासेस दिले वगैरे, ऑफलाईन पण दिले. ओके. सो चांगलं असतंय. बाकी तुमच्यावर डिसिजन असतं आणि अकाउंटला तुमच्या 13,000 पैसे 13,000 मला येत होते. विद्यार्थ्याने यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी प्रशिक्षणाकरता पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ओके. म्हणजे त्यांनी ते पास होणं महत्त्वाचं आहे. पदवी परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर लष्करासाठी 10वी आणि म्हणजे आर्मीसाठी प्रिपेअर करत असाल आणि जर यू-पी-एस-सी, एम-पी-एससीसाठी जर एक्झाम द्यायची असेल तुम्ही पदवी परीक्षा पास झालेला असलं पाहिजे. प्रशिक्षणाकरता अंतिम निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. परीक्षा घेतली जाईल याच्यासाठी लक्षात ठेवायचं. 100 मार्काची असते, काही घाबरायचं नाही. आपल्या तिथून पर्सेंटाइल आणायचे असतात, की सहज आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते. ओके. आणि जे काही आपला यू-पी-एस-सी असेल तर यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी असेल तर एम-पी-एस-सीच्या धर्तीवर जो काही अभ्यासक्रम आहे, त्यानुसारच चालणी परीक्षा घेतली जाते. सिलेबस वेगळा काहीही नसतो.
स्वतंत्रपणे महाज्योतीच्या वनाटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात येते. वेळोवेळी त्यांचं पत्रक निघत असते. मी ते चेक करत राहायचं. सोपं असतंय. म्हणजे एवढं चांगलं आहे ना हे, की जेव्हा तुम्ही एखादी प्रिलिम्स किंवा एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीची किंवा गट ब गट क ची प्रिलिम्स पास होता, तुम्हाला मेन्ससाठी सुद्धा आर्थिक सहाय्य केलं जातं ₹15,000. सो टचमध्ये राहा ह्या योजनांच्या. ओके. सो वयोमर्यादा किती आहे तर सांगितली आणि 19 ते 30 वर्ष आणि लष्करासाठी 17 ते 19 ही वयोमर्यादा असणार आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप कसं असेल तर विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार संघ संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, गट ब, गट क, लष्करातील सैनिक भरती, पूर्वपरीक्षण देण्यात येईल. परीक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. अनिवासी म्हणजे प्रशिक्षण म्हणजे तिथे काही अशी त्यांची स्वतःची हे नाहीये. तिथे क्लासेस वगैरे त्यांना अवेलेबल केले जातात. ओके. तिथे तुम्हाला राहायची वगैरे सुविधा नसेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल, ऑनलाईन देण्यात येणार नाही. कारण याच्यामध्ये खूप सारे फ्रॉड होत आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील? तुम्हाला आधार कार्ड लागेल, लक्षात ठेवायचं. जातीचे प्रमाणपत्र असलंच पाहिजे. रहिवासी दाखला असला पाहिजे, डोमेसाईल म्हणतो आपण. वैधता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असलं पाहिजे, ते करंट चालू वर्षाचं असलं पाहिजे. ओबीसी असेल तर 3 वर्षासाठी तुमचं काय असतं? वैध असेल. जर तुम्ही आज 2026-27 साठी काढलं असेल, तर 28-29 साठी ते वैध असेल. 10वीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका आवश्यक आहे. पदवीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दिव्यांगाचे प्रमाण असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनाथ असल्या तर अनाथ असं. ओके. तो अर्ज कसा भरायचा? तर वन सोपं आहे एकदम. महाज्योतीच्या तुम्ही संकेतस्थळावर जायचं. नोटीस बोर्ड इथे सर्व नोटिसा असतात. ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 साठी तुम्ही जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे तुम्ही काय करायची? स्वशासकीय करून स्पष्ट दिसेल अशी स्कॅन करून ती अपलोड करायची आणि विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी वैध मानली जात नाही. ओके. पुढे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23/8 आहे. जो की चांगला आहे. तुम्ही आता जरी ॲप्लाय करा, लवकर ॲप्लाय करा. ओके. पोस्टाने की ईमेलद्वारे विचार केला जाणार तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार हे कोणाकडे असतील तर संचालक महाज्योतीकडे किंवा वनाटीकडे राहतील. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास निवड काय करण्यात येईल? रद्द करण्यात येईल. चांगला पॉईंट आहे. विद्यार्थ्यांचे बँक खाते अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. विद्यार्थ्यांचे बँक खाते हे काय असलं पाहिजे तुमचं? आधार क्रमांकाशी लिंक असणे किंवा संलग्न असणे गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या जाऊन खात्यात काय होतात? पैसे होतात. अदरवाईज होत नाहीत. तुम्हाला परत तो फॉर्म करायला लागतो. त्यासाठी लिंक करणं गरजेचंच आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास महाज्योतीच्या वनाटीच्या कॉल सेंटरवर तुम्ही संपर्क साधायचा आणि एवढी कॉल सेंटर त्यांची चांगली आहे की तुम्ही कधीही फोन करा तुमच्याशी हंबलपणेच बोलतील. ओके. आणि सर्व गोष्ट मग सांगून देतील. सो लक्षात घ्या. चांगली गोष्ट आहे. आणि हाच तो कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. काहीही प्रॉब्लेम असला. विशेष नोट काय म्हटलंय? विशेष प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरता गोवाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणारे विशेष प्रशिक्षणाकरता अर्ज करणे सादर करू शकतो. सो गोवारी समाजातील असाल तर तुम्ही त्यासाठी विशेष तुमची ती वेगळी लिस्ट तुमची लागेल. लक्षात ठेवायचं. तो चांगली आहे गोवारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील महाज्योती वनाटी या दोन्ही प्रशिक्षण संस्थेत अर्ज सादर करू शकतो. कोण? विमुक्त जाती आणि भटक्या जमाती. लक्षात ठेवायचं. व्ही-जे-एन-टी म्हणतो आपण. ओके. एन-टी आणि व्ही-जे-एन-टी. पुढे भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती वनाटी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षण तसेच वनाटी संस्थेमार्फत अर्ज सादर करू शकतो. म्हणजे हा सुद्धा व्यक्ती वनाटीसाठी पण करू शकतो आणि महाज्योती पण करू शकतो. हे सर्व याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. सो समजलं असेल. आता पेपर कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो. बघ कशा पद्धतीने पेपर असतो. हा एक पेपर आहे. कॉम्पिटिटिव्ह प्री एक्झाम ट्रेनिंग 2024-25 साठीचा हा पेपर आहे. इथे आपल्याला नाव करण्याची काही गरज नाही. एम-पी-एससीसाठी होतं. एम-पी-एससी गॅझेट कोचिंग राज्यसेवेचा हा पेपर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, चेक केलात, ते तुम्हाला समजून जाईल की ते कोणते टॉपिक्स विचारले जातात. म्हणजे ते करंट अफेअर्सवर क्वेश्चन आहे बघा. करंट अफेअर्स क्वेश्चन विचारला जातोय. क्वेश्चन नंबर हा पहिला 1, 2 इथे सुद्धा करंट अफेअर्स म्हणजे जे काय 15-15 क्वेश्चन असतात ना, त्या पद्धतीने विचारले जातो. सो करंट अफेअर्स तुम्ही वाचत राहा. जे काही आता करताय ना तुम्ही 26-27चं किंवा 25-26चं करंट अफेअर तुमच्या चांगलं लक्षात असू द्या. करंट अफेअर्सचं क्वेश्चन आहे. निवडणूक आयुक्त आणि सोपे क्वेश्चन असतात. निगेटिव्ह मार्किंग नसते. बुद्धिबळावर क्वेश्चन होता. सीओ कोण आहेत? जागतिक ऑटिझम दिन कधी साजरा केला जातो वगैरे असं विचारले त्यांनी. पुढे काय म्हटलंय? मे 2000 अंतराळ संस्थेने फ्लोट म्हणून ओळखले जाणारे चंद्रावर पहिले रेल्वे स्थानक बनण्याची योजना जाहीर केली. कुणी जाहीर केली असं विचारले? नासा आहे त्याच्यामध्ये. तिरंगा बर्फी
जी-आय टॅग भेटलेला आहे, कोणत्या राज्यातला आहे, कुठे आहे ते. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार 2024 साठी मिळाला होता, असा विचारलेला आहे. खेलो इंडियावर क्वेश्चन आहे. म्हणजे 15 क्वेश्चन तुमचे असेच असतील बघा हे. नंतर हिस्ट्री, जिओग्राफी असं चालू होतील. इंडिया सुपर लीग म्हटले कोणी जिंकला होता आणि नंदघर इथून बघा हिस्ट्री वगैरे चालू होऊ शकतो. नंदघराण्याचा शेवट धनानंद म्हणतो आपण. कोण होता तो? धनानंद, ज्याला चंद्रगुप्त मौर्याने मारलं होतं. मुद्राक्षर कोणाचा आहे? कालिदास. विशाखा दत्त आहे, कालिदासचं नाही. हां. ग्रीक सम्राट अलेक्झांडर म्हणजे हिस्ट्री क्वेश्चन आहेत बघा. अलिपिक कोणत्या जनपदाने आजच्या महाराष्ट्रात काही भाग व्यापला होता? तर आपलं पैठण माहिती आहे ना? अश्मक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? अश्मक असा. इथे महाराष्ट्राच्या याच्यावर आहेत नाणेघाट लेण्यांच्या. तर ते कुठल्या आहे? सातवांसाठी आहे. गोंडवाची राणी दुर्गावती यांनी कोणत्या मोगल शासकाशी संघर्ष केला होता? अकबरशी. बघा सोपे क्वेश्चन आहेत एकदम वन लाईनर. शीख धर्माचे संस्थापक कुणाला म्हटलं जातं? आपल्या गुरु नानक. आपल्याला एकदम इझी. अष्टप्रधान मंडळाबद्दल माहिती आहे आपल्या शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी ते केलं होतं. पुढे संत एकनाथांबद्दल क्वेश्चन आहे. शिवाजी महाराजांबद्दल क्वेश्चन आहे. पेशावर हाच पेपर होता, आम्ही दिला होता, लक्षात ठेवायचं. माझं UPSC साठी पण सिलेक्शन झालं होतं आणि आता इथे म्हटलं बघा पुणे येथील आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पण सिलेक्शन झालं होतं. मी UPSCचं घेतलं. ओके. पुढे पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली होती? तर महात्मा फुले यांनी काढली होती. एवढं सोपा क्वेश्चन. ग्रामीण भागात विचारलंय. राजाराम मोहन यांनी कोणते विधान बरोबर आहे? रामोसाहेबांची स्थापना केलेली आहे, पण ती म्हैसूरमध्ये. ओके. म्हैसूरमध्ये नाही ती, म्हैसूर नाही ती, पश्चिम बंगालमध्ये होती. तर हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. भरती ओटी. भरती ओटीचा प्रकार कोणता असं विचारलेला आहे. हवेचा दाब कशात मोजला जातो? मिलीबार. किती सोपे क्वेश्चन आहेत बघा. सहज हे राज्यसेवेचा पेपर आहे. तुम्हाला मी जो दाखवतोय तो. ओके. पुढे खालीपैकी कोणत्या सह्याद्री पर्वतरांगावरील सर्वोच्च शिखर आहे? कोणतं शिखर आहे? तर कळसुबाई. एवढं इझी क्वेश्चन राज्यसेवेला. खालीपैकी कोणती सह्याद्रीची महत्वाची शाखा आहे? कोणती? अजिंठा डोंगर. अजिंठा डोंगर, अबोरा डोंगर काही संबंधित पश्चिमी हे तर नॉर्थ ईस्ट मधले आहे सर्व. भूकंपाच्या संदर्भात अपिकेंद्र भूकंप नाभीशी असते. लंबरूप असतं, वरती सरळ जायचं असतं. म्हणजे असं भूकंप होतो, इथे भूकंप होतो, सरळ वरती त्याचं काय असतं? अपिकेंद्र असतं. इपी सेंटर म्हणतो आपण त्याला. ओके. विचारलंय जागृत ज्वालामुखीचं उदाहरण नाही असं म्हटलं तर माउंट किलिमांजरो. बाकी तर आहे स्ट्रॉम्बेली वगैरे. कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया नाही? तर इथे म्हटले बांधकाम उद्योग सेकंडरी मध्ये येतो. कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे? एवढा सोपा क्वेश्चन. सारिस का मानस आहे तर नॉर्थ ईस्ट आहे. बंदीपूर तर कर्नाटकमध्ये आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपला. काल्पनिक कोणती नदी महाराष्ट्राशी संबंधित नाही? एकदम चिंदी क्वेश्चन. महानंदा. सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत पूर्व विदर्भ या मृदेचा विस्तार आढळतो. कोणता मृदा आहे आपली? तर आपली ही जांभी मृदा. कोकणात जांभी मृदाच आढळते. कोणती अनुसूचित भाषा संदर्भात येतं? 8वी. किती सोपे क्वेश्चन. कोकण विभागात किती महानगरपालिका आहेत? 9 आहेत. असे एवढे सोपे सोपे आर्टिकल जोड्या लोवा शांतता सांग. इथे बघा हे नागरिक संहिता असं. मला वाटतं सर्वांनी हा फायदा घेतला पाहिजे. आय होप तुम्हाला मी जे काही सांगतो ते समजते पेपर कसं आहे. हे पेपर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला काय करा, जॉईन व्हा. भारताची राज्यसभेची परिस्थिती उपराष्ट्रपती. महाराष्ट्र संदर्भ विभाग आणि जिल्ह्याची कोणती जोडी बरोबर आहे? पुणे सातारा बरोबर आहे, नागपूर वर्धा बरोबर आहे. ओके. तर दोन्ही बरोबर आहेत. ओके. सो हे तुम्ही बघून घ्या. मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. पेपर टेलिग्रामला टाकून देतो. काय संविधानाच्या संघसूचीमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट संघसूची म्हटलेलं आहे? सो चलन व्यवस्था बँकिंग ही त्यांच्याकडेच असते. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. आपण इथे थांबूया. मी हा पेपर टेलिग्रामला टाकतो. सो नक्की फॉर्म भरायचा. जे लोक OBC आहेत, 1RT धनगर लोक वगैरे आहेत, असे VGNT NT ह्या लोकांनी हा फॉर्म नक्कीच भरला पाहिजे. हा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ. ओके. आणि लाईक करा जर आवडला असेल तर. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.